शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. तपास यंत्रणेव्यतिरिक्त सीडीआर प्राप्त करून घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. सीडीआर लीक कसा झाला याची चौकशी होईल. अंजली दमानी यांनी खरात प्रकरणी आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. बोंधू खरात प्रकरणामध्ये सीडीआरमध्ये एआय टूल वापरून नावं शोधलीत. एआय टूल वापरल्यानंतर शिंदेंचे खरात सोबत 17 कॉल्स मिळाले. अंजली दमानी यांचा दावा. कुठलं एआय ॲप कॉल डिटेल्स देतं? अज्ञात व्यक्तीनं पाठवलेल्या माहितीवर लगेच विश्वास कसा ठेवला? माहिती खोटी ठरल्यास जबाबदारी दमानिया घेणार का? सूरज चव्हाणांसह सुषमा अंधारेंचा सवाल. बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे उमेदवार देण्याचा विचार सुरू. पाठिंब्याच्या मागणीसाठी सुनेत्रा पवारांचा हर्षवर्धन सपकाळांसह उद्धव ठाकरे नाही फोन. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार. अत्याचारी बोंधू अशोक खरातवर एकूण 12 गुन्हे दाखल. एसआयटी तपासामध्ये रोज धक्कादायक खुलासे. खरातच्या संपत्तीची आणि गैरव्यवहारांची ईडी चौकशी केली जाईल. मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. हर्षवर्धन अशोक खरात नॉट रिचेबल असल्याची माहिती. पोलिसांना न सांगताच हर्षवर्धन शहर सोडून गायब. दुसरीकडे खरातच्या फरार पत्नीचाही पोलिसांकडून शोध सुरू. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधून खरात हवाला रॅकेट चालवायचा. दिवसाला 25,000 रुपये भाडं असलेलं हॉटेल 365 दिवस बुक असायचं. सूत्रांची माहिती. हवालाचं दुबई कनेक्शन समोर येण्याची शक्यता. खरात प्रकरणातील पीडित महिला नैराश्यमध्ये. 8 ते 9 पीडित महिलांनी मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती. एसआयटीकडून पीडित महिलांची अज्ञातस्थळी चौकशी. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना औरंगजेबाची कबर हटवायची भीती वाटते का? कबर उद्ध्वस्त करून तिथे शौचालय बांधा. टी राजांच्या वक्तव्यानं नव्या वादा लागतो. धर्मासाठी लढणाऱ्या लोकांनी बंदुकीचा परवाना घ्यावा. मदरसे बंद करण्यापेक्षा बुलडोझर चालवा. तेलंगणाचे आमदार टी राजा यांचं नांदेडमध्ये विधान. जगाला युद्ध नको, बुद्ध हवा. कर्मकांडाच्या जाळ्यामध्ये न फसता बुद्धांचे विचार आचरणामध्ये आणा. ठाण्यातील 8व्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्म परिषदेमधून उपमुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन. बौद्ध रत्न पुरस्कारानं शिंदेंचा सन्मान. मंत्रालयामध्ये आणखी एका लाचखोर अधिकाऱ्याला एसीबीकडून अटक. अर्थ आणि नियोजन विभागामधील विलास लाडला निधी मंजूर करण्यासाठी 6,37,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं. शेल इंडिया कंपनीकडून पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये मोठी वाढ. शेल कंपनीचं पेट्रोल 7 रुपये 41 पैसे आणि डिझेल 25 रुपयांनी महागलं. पेट्रोलचा दर 119 रुपये तर डिझेलला 123 रुपये प्रति लिटरवर दर. पश्चिम बंगालमध्ये परिवर्तनाची लाट. टीएमसीच्या पापाचा घडा भरला. भाजपचा महाविजय होणार. पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल. मुंबईच्या कुर्ला आणि कडवली परिसरामध्ये महाराष्ट्र एटीएस आणि दिल्ली स्पेशल सेलची संयुक्त कारवाई. दिल्लीमध्ये स्फोटाचा कट उधळला. दोघांना अटक. आरोपींचं जैश ए मोहम्मदकडून ब्रेन वॉश झाल्याचा संशय. नाशिकच्या निफाडमध्ये अवकाळी पावसामुळे द्राक्ष डाळिंब पिकांचं मोठं नुकसान. लातूरमध्ये ज्वारी पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी अडचणीत. वाशिम जिल्ह्यामध्ये 530 हेक्टर क्षेत्र पीक बाधित. ऑन ड्युटी वैद्यकीय अधिकारी मद्यधुंद अवस्थेत. कोल्हापूरच्या पन्हाळा ग्रामीण रुग्णालयामधील गंभीर प्रकार. डॉक्टर दिगंबर तोंडपेच तत्काळ निलंबन. चौकशीसाठी 3 वैद्यकीय अधिकाऱ्यांची समिती स्थापन. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.